लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील की बहीण योजना कायम सुरू राहणार. मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला. आणि आता ई-KYC, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYCमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYCमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल. आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYCमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये. ई-KYCमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. कहीं कहीं विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ. और ई-KYC का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे. इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है. और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए. और इसीलिए हमने
वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी, आता EKYCसाठी तुमची जी मुदत आहे ती वाढलेली आहे। आता 18 नोव्हेंबर नाही, पुढे ही मुदत गेलेली आहे। परंतु लक्षात घ्या, EKYC केल्यानंतर सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, हे सुद्धा आता नक्की झालेलं आहे। आता कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना EKYC नंतर पैसे मिळणार नाहीत, किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला फिक्स नोव्हेंबरचा हप्ता हा 100% मिळेल, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर मी सगळी संपूर्ण माहिती आज सांगतो आहे। बघा, आता जर आपण बघितलं तर कोण पात्र अपात्र यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे। EKYC जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। जर तुम्हाला OTP आला नाही तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येतो, इथं तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही। याचा अर्थ असा की आता तुम्हाला योजनेच्या यादीतून बाहेर काढलेला आहे आणि तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा येणार नाही। इथं डायरेक्ट स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्राला यादीत नाही आणि आता तुम्हाला पैसे येणार नाहीत। नोव्हेंबरचा हप्ता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून तिथं तुम्हाला EKYC करावी लागते, बरोबर, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी। आता ह्याच्यावरती सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही ह्याला 2 दिवसात तोडगा काढणार आहोत। ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी काय करायचं, आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे। त्यामुळं ही जी 18 नोव्हेंबरची तारीख आहे ती पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला वाटत असेल की आता EKYCला आपल्याकडं फक्त 8 दिवस राहिलेत आणि आता काय करायचं, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण हा प्रॉब्लेम तुमचा नाही। सरकारची वेबसाईट आहे, वेबसाईट नीट चालत नाही, सर्व्हरसारखा डाऊन असतो, OTP येत नाही, एकदा OTP आला की पुढे जर प्रोसेस करायला गेलं तर पुढचे एकदम मध्येच बंद होते, किंवा वडील किंवा पती याच्यावरती तुमचा अजूनही तोडगा निघालेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेमध्ये आता कोणाला किती रुपये मिळणार किंवा कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार। ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळेल आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील। ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि गॅस सिलेंडरचे पैसे आता आचारसंहिते अगोदरच मिळणार आहेत, कारण पुढच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आणि तुम्ही म्हणाल की मग आमचा अर्ज पडताळणी, लक्षात घ्या, निवडणूक होईपर्यंत असल्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत। निवडणुकासाठी तुम्हाला माहिती आहे की सगळेजण तयारी करत आहेत, त्यामुळे आता लक्ष त्यांचं निवडणुकीकडे आहे। लाडक्या बहिणींमध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या बँकेत पैसे येणार, तर प्रमुख 5 बँकांमध्येच पैसे येणार आहेत। ते कोणत्या ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त कमेंट सेक्शनमध्ये तुमची बँक सांगा, मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेल की तुमच्या बँकेत हे पैसे येणार आहेत का नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार ते सुद्धा मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगेल। तुम्ही तुमचा जिल्हा सांगा, मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत का नाही। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये तो लिहायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।